हॅलो मुलांनो, आज आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये 40 पैकी 40 गुण कसे घ्यायचे याविषयी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. पेपरचा पॅटर्न कसा आहे, इतिहासाला किती मार्क्स आहेत, राज्यशास्त्राला किती मार्क्स असतात आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे जे क्वेश्चन्स तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये सतत रिपीट होत असतात त्या क्वेश्चन विषयी बोलणार आहोत आणि ते क्वेश्चन पण आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती 5वी पासून 10वी पर्यंतचं मॅथमॅटिक्स महाराष्ट्र बोर्डचं शिकवलं जात आहे. आता बघा, सर्वात आधी आपण पेपर पॅटर्न विषयी बोलूया, जो इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा आहे. तर हा पेपर जो आहे तो पूर्ण 40 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये 28 मार्क इतिहासाचे येणार आहेत आणि 12 मार्क आहेत ते राज्यशास्त्राला असतात. आता त्याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न असतो तो पेपर पॅटर्न पूर्ण आपण बघून घेऊया की किती क्वेश्चन्स असतात आणि कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स असतात. तर पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे 2 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये 3-3 मार्काचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. पहिल्यामध्ये पर्याय दिला जातो आणि दुसरा क्वेश्चन जो आहे चुकीची जोडी शोधायची असते, त्याला 3 मार्क्स असतात. दुसरा प्रश्न, त्याच्यामध्ये अ आणि ब 2 भाग आहेत आणि दुसऱ्या अ मध्ये कृती दिलेली असते, संकल्पना चित्र तुम्हाला दाखवायचे असते आणि 2 ब मध्ये टिप्पा लिहा. कोणतेही 2 असे टिप्पा लिहायचं आहे 4 मार्कासाठी. तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत आहे की मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे, 40 टोटल मार्क्सचं. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे ते बघा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे 4 मार्कासाठी. 5वा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा, 2 लिहायचे आहेत, त्याला पण तुम्हाला किती मार्क्स आहेत, 6 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे तो राज्यशास्त्र. 6, 7 आणि 8, 9 हे 4 प्रश्न आहेत. हे जे राज्यशास्त्राचे आहेत म्हणजे पूर्ण किती मार्काचे आहेत, 12 मार्काचे प्रश्न आहेत. राज्यशास्त्रामध्ये पर्यायी उत्तर म्हणजेच MCQ टाईप क्वेश्चन असतात 2. त्याच्यानंतर 7व्यामध्ये तुम्हाला चुकी बरोबर, विधान चुकीचं आहे की बरोबर आहे ते सांगायचं आहे आणि कारण पण लिहायचं आहे. त्याच्यानंतर 8व्यामध्ये बघा, अ आणि ब असे 2 पार्ट्स आहेत. राज्यशास्त्रामधले एक संकल्पना स्पष्ट करा 2 मार्काला. त्याच्यानंतर सूचनेनुसार कृती करा म्हणजे तक्ता तयार करा, हे 2 मार्क्सला येणार आहे. आणि 9वा जो प्रश्न आहे तो आहे राज्यशास्त्राचा थोडक्यात उत्तरे लिहा, 2 मार्कासाठी आहे. ठीक आहे, तर हे आपण बघितलं की सविस्तर 40 मार्क आपल्याला कशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला इतिहास आणि राज्यशास्त्रामधून येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचे धडे कोणते, तर मुलांना एक्झाम जवळ आल्यानंतर कळत नाही आहे की कोणत्या धड्यांवरती आपण जास्त भर द्यावा की जेणेकरून जर आपली तयारी थोडी पण नाही झालेली आहे, आता अशी काही मुलं आहेत की महिन्यावर एक्झाम आहे पण अजूनही काही तयारी करत नाही आहेत, तर त्या मुलांसाठी पण तुम्हाला मी सांगते आहे. कारण बोर्डमध्ये जास्तीत जास्त बघा, इतिहासामधले जे पहिलं प्रकरण, दुसरं म्हणजेच पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा, 7वा आणि 8वा हे 4 जे धडे आहेत, 4 नाही हे 5 जे तुमचे प्रकरण आहेत म्हणजे तुमचे चॅप्टर्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत इतिहासामधले. हे तुम्हाला करायचेच आहेत की याच्यातून खूप सारे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. इम्पॉर्टंट चॅप्टर्स इन युअर हिस्ट्री सब्जेक्ट. त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये बघा, पहिलं आणि दुसरं म्हणजेच संविधानाची हालचाल आणि निवडणूक प्रक्रिया, ह्या 2 धड्यातून खूप प्रश्न विचारले जातात. आता हे मी कुठून काढलेलं आहे, तर मुलांनो मागच्या वर्षीचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते कलेक्ट करून त्यातून जास्त क्वेश्चन कुठल्या धड्यांवरती विचारले गेलेत त्याच्यावरून हे जे धडे आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला 40 पैकी 40 गुण घ्यायचे असतील तर तुम्हाला काय केले पाहिजेत त्याच्यासाठीच्या काही टिप्स आहेत. तर पहिला मुद्दा बघा, मुद्देसूद लेखन करायचं आहे. म्हणजे काय करायचं, जो पॅराग्राफ तुम्ही लिहिता डायरेक्टली जशी स्टोरी लिहिल्यासारखं जे लिहित असता ते न लिहिता तुम्हाला मुद्देसूद, पहिला मुद्दा झाला की दुसरा मुद्दा म्हणजेच आकडे टाकून एक एक वाक्य लिहायचं आहे, म्हणजेच मुद्द्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता बाळांनो काय करायचं आहे, जर 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर 4 मुद्दे आले पाहिजेत, 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर 6 मुद्दे हे आलेच पाहिजेत. म्हणजे आकडे टाकायचे, पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा, 5वा, 6वा असं. त्याच्यानंतर
दुसरा बघा, त्यातलं महत्त्वाच्या शब्दांना अधोरेखित करायचं आहे. म्हणजे जे महत्त्वाचे शब्द असतील किंवा तारखा असतील, परत लेखकांची नावं असतील किंवा कुठल्या तरी लढाईचं नाव वगैरे असेल, तर त्याला तुम्ही खाली पेन्सिलने अंडरलाईन करायचं आहे. तिसरा बघा, संकल्पना चित्रे. संकल्पना चित्रे जे असतात, म्हणजे त्यांना पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, ही चित्रे काढताना पेन्सिलने काढायचं, पण त्याच्यात जे काही तुम्ही लिहिणार आहात ते पेनाने लिहायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं जे सादरीकरण असतं ते चांगलं होत असतं. चौथा मुद्दा बघा, सहकारण स्पष्ट करा. राज्यशास्त्रात चूक बरोबर हे लिहिल्यावर त्याचं स्पष्टीकरण लिहिणे अनिवार्य आहे. तरच 2पैकी 2 गुण मिळतात. म्हणजे तुम्ही कारण लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे. तरच 2पैकी 2 मार्क मिळतील, नाहीतर मिळणार नाहीत. त्याच्यानंतर 5वी बघा टीप आहे तुमच्यासाठी, की उतारा जो चौथा प्रश्न असतो त्याच्यामध्ये उतारा असतो, तो नीट वाचून प्रश्नांची उत्तरं द्यायचं. उत्तरे लिहायची असतात, ते अजिबात चुकायचं नाही, कारण ते मार्क्स आपल्या हातातले असतात. ओके. नंतर 6वा बघा, तुम्ही एखादं टार्गेट गाईड वापरत असाल तर ते वापरत असाल तर ठीक आहे, वापरा तुम्ही, कारण तुम्हाला जर क्वेश्चन्सचे आन्सर्स वगैरे तिथे थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहिलेलं असतं, ते तुम्हाला पटकन कळतं आणि पाठ करायला पण ते सोपं पडतं, ते वापरा. पण बुकमध्ये जे तुम्हाला बघा बॉक्समध्ये दिलेलं असते, माहीत आहे का तुम्हाला, असं जे लिहिलेलं असतं ना, त्यातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्ही शोधून ठेवा, कारण ते प्रश्न कधी कधी बोर्डच्या एक्झामला येत असतात आणि आलेले पण आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बाळांनो, आत्ता सर्वात महत्त्वाचं, की ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेट करत होतात की महत्त्वाचे प्रश्न काय, की आम्हाला डायरेक्ट सांगा, की म्हणजे तेच केले आणि तसंच आम्ही एक्झामला गेलो आणि आम्हाला 40 आउट ऑफ 40 मिळाले पाहिजेत, ह्या मुवमेंटसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय. तर बघा, महत्त्वाचे प्रश्न आहेत इतिहासामधले, ते आपल्याला दिले. आता महत्त्वाचे म्हणजे हेच येणार आहे तसं आहे का, तर नाही. बोर्डने म्हणजे प्रिव्हियस इयरचे जितके पेपर झालेले आहेत त्या पेपरमधनं काढलेले आहेत, की हे प्रश्न वारंवार आलेले होते, म्हणून ते इम्पॉर्टंट प्रश्न म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. असं गृहीत धरू नका की हेच प्रश्न येणार आहेत, मग नंतर तुम्ही मला म्हणणार टीचर तुम्ही सांगितलं होतं आणि आलंच नाही, हे असं होणार नाही. पण हे पण करा, कारण महत्त्वाचं आहे, वारंवार विचारले गेलेले आहेत, म्हणजे आत्ता पण येऊ शकतात ते. समजलं. तर बघा, टिपा लिहामध्ये तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत आहेत, की जे क्वेश्चन येणार आहेत तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या, मी तुम्हाला दाखवते. थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करा आणि